इराणच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या विरोधात इस्रायल आणि अमेरिकेनं थेट लष्करी कारवाई सुरू केली आहे। या दोन्ही देशांनी इराणवर हवाई हल्ले केले आहेत। त्यानंतर इराणनं मागपुढं न पाहता थेट अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले केले आहेत। त्यामुळे मध्य पूर्व आशियामध्ये युद्धाला तोंड फुटले। आतापर्यंत या तिन्ही देशांमध्ये काय काय घडले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। अमेरिका इस्रायलकडून पहाटे इराणवर हल्ला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळीच एक घोषणा केली। इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे 28 फेब्रुवारीच्या पहाटे इराणवर लष्करी कारवाई सुरू केली। इराणच्या अनेक शहरांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत। इराणची राजधानी तेहरान, कोम, इस्फहान, केरमानशह आणि कारजसह या शहरांवर हल्ला केलाय। या कारवाईला इस्रायलने अधिकृतपणे ऑपरेशन लायन्स रोर हे नाव दिले, तर अमेरिकेने या कारवाईला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव दिले। थेट ट्रम्पकडूनच कारवाईची घोषणा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केली। याबाबत एक व्हिडिओ त्यांनी जारी केलाय। इराण विरुद्धच्या कारवाईसाठी आम्ही इस्रायल बरोबर लष्करी कारवाई करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणचे क्षेपणास्त्र नष्ट करणे, अणु कार्यक्रम कायमस्वरूपी बंद करणं, राजवट उलथवून लावण्यासाठी ही कारवाई सुरू केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेने यापूर्वीच मध्य पूर्वेत नौदल, हवाई दल तैनात केले होते। याच दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जनतेला संबोधित केलंय। इराणमधील जनतेला वांशिक समुदायांना त्यांच्या नेतृत्वाखाली जोखडातून सुटका करायची आहे, त्यासाठी ही कारवाई सुरू केली। इराण दहशतवाद्यांना पोसत असून त्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी ही कारवाई सुरू केली आहे असं त्यांनी म्हटलंय। आतापर्यंत कुठं हल्ले केलेत पाहूया। इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स गुप्तचर मुख्यालय, लष्करी तळ, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ठेवलेल्या भागावर अमेरिकेने हल्ले केले आहेत। तेहरानच्या मध्यभागी जोरदार स्फोट झाले आहेत। राष्ट्रपतींचे घर आणि सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ हल्ले झाले आहेत। इराणनं आता थेट प्रत्युत्तर दिले। इराणनं उत्तर इस्रायल आणि तेल अविववर ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय। इस्रायली सरकारने देशभरात आणीबाणीची घोषणा केली आहे, तसेच डिफेन्स इंटरसेप्शन सिस्टीम सक्रिय केली आहे। तर अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणनं हवाई हल्ले सुरू केले आहेत। बहरीनची राजधानी मनामा येथील अमेरिकन नौदलाच्या तळावर हल्ला केलाय। तसेच कतार आणि UAE मध्ये मोठे स्फोट झाले आहेत। दोन्ही ठिकाणी अमेरिकेची महत्त्वाची लष्करी तळ आहेत। अनेक देशांचे हवाई क्षेत्र बंद। अचानक युद्ध सुरू झाल्याने मध्य पूर्वेला मोठा धक्का बसलाय। इराण, इस्रायल, इराक, UAE, बहरीन आणि कतार या सर्व देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र अनिश्चित कालावधीसाठी बंद केले आहेत। तर मंडळी, जगावर ओढवलेल्या या युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।